कार्य करायचं आहे. आतापर्यंत मी खुलासा नाही करतो, परंतु आहे मनावर ठेवावं. ज्यावेळी आपण बोलू त्यावेळी तुम्ही आपली शक्तीने बाहेर यावं, ही आमची प्रेरणा आपल्याला देत आहे. असेच उत्तम कार्य करायचं आहे. धर्माची जे परिस्थिती कोणतेही प्रसंग आले धर्मावरती, त्याला आपण मनोवरती काय पूर्वण त्याला दूर करण्याची चेष्टा आपल्याला करायला पाहिजे. दाखवायची नाही, आपल्याला अंतरंगाने करायचं आहे. काय आहे ती आपली संस्कृती अशी आहे, त्या संस्कृतीवर कोणी काही हे काय करतात, विरोध करतात, त्याला आपण बचवणे आपलं कर्तव्य आहे. कळलं काय? हे आता 2-3 वर्षापासून आपण पाहत आहात, फार वर्षापूर्वी चाललेले होते. आंतरिक भाषण कसं झालेलं आहे त्याच्यावरती दृष्टी आपल्याला ठेवली आहे. असं म्हणायचं आहे की आमचं आहे तुमचं नाही, धर्म आमचा आहे, सगळ्यांचा आहे. तर आपल्याला आपल्या विचारांनुसार हे करावं, आपलं कर्तव्य आहे. आचार्य महाराजांनी सांगून गेले ते पाहिलं आपण. शिरपूरला येऊन आपलं पाहिलं की नाही, आचार्य कसे उनका उपदेश होता, काय होता, आपलं कर्तव्य काय होतं, सगळे सांगितलेलं आहे. तर आपण मी यानुसार त्या मंदिरला वाचवायचं आपलं कर्तव्य आहे. कळलं काय? फार वर्षापूर्वी हे चाललेलं आहे, हे आपण केलं. ही शक्ती आपल्याला वाढवायचं आहे आणि दाखवायचं आहे की आमची जे प्रकरण चाललेलं आहे सीताराम दिगंबराच्या मध्ये ही गडबड आहे. फार वर्षात चाललेलं आहे. सीताराम फारच पीडादायी काम करत आहे. त्याला आपण असं वाचवावं की काय, ते पैशाच्या माध्यमातून चालतात, आपण धर्माच्या माध्यमातून करत आहे, आपली शक्ती करत आहे. ती काय करतात, अजयनाला घेऊन येतात आणि दाखवतात, असं करतात तसं करतात, भांसर हे सगळे खडे उभे करतात, काही करतात. आपल्याला पाहून आपल्याला एक विचार करायचा आहे आणि की अवश्य आपल्याला यायचं आहे. म्हणजे तुमची ग्रुप टोळी आहे, कमीत कमी 500 800 आहे लोक आहे. परंतु आपल्याला काय करायचे, कमीत कमी 50 तर प्रति महिन्यामध्ये येऊन पाहावं, त्याला दाखवावं की आमचं कर्तव्य काय, हे काय करत आहे हे आपण विसरून गेलेले आहे. त्यांना दाखवायचे हे आमचं कर्तव्य, हे आमचं कार्य आहे, तुम्ही जे करत आहे बाहेर आहे, हे आपल्याला दाखवायला पाहिजे. हे जसं करा, जसं इकडचे लोक बोलवतात, का बरं बोलवतात, दाखवतात, परंतु करत नाही. तर आपण काय आहे, जे धर्म आहे हे वास्तविक आहे, आपले कर्तव्य म्हणून करत आहे, दाखवण्यासाठी करत नाही. त्याच प्रकारे आता हे प्रकरण जे चाललेलं आहे म्हणून यासाठी आपल्याला करायचं आहे. आता आपण इकडे आलो, पण दृष्टी आमची तिकडेच आहे. तर ज्यावेळी आपण बोलू त्यावेळी या आपण विजयी हो. कोणाला काय पाहिजे नाही. जेवढी आपली शक्ती आहे करायचीच आहे आणि दाखवायचं आहे की दिगंबरमध्ये एवढी पावर आहे की काय आहे. त्याला कोणी प्रेरणा देणार नव्हते, आता आचार्यवान प्रेरणा देऊन गेले. फार वर्षापूर्वी बंद झालेले मंदिरला उघडले, ते आपला पुण्याचं उदय आहे. आता ते असं पूर्णरूपेने आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे. मूर्ती तर ते आहे आमचीच, परंतु ते असं आपल्यावरती बोलत आहे की आमचंच आहे. पुरा मंदिर आपल्या हातामध्ये घ्यायला चाललं. मूर्ती पण वादविवाद आहे, परंतु आमचं मर्जी. त्या मंदिरमध्ये 15-16 विहिरी आहेत, तरी सुद्धा ते म्हणत आमचं सगळं हळूहळू शेतफळ असं करून ते हातामध्ये घेत आहे. त्यासाठी आपल्याला हे करायचं आहे, जे काही करतील आपल्याला भ्यायचं नाही, आपल्याला आपले कर्तव्य करून दाखवायचे आमचं म्हणणं आहे. असंच तुम्ही धार्मिक कार्य करत जावं, ही आमचे आपल्याला प्रेरणा देत आहे. आमची पण मराठी भावना आहे, तुम्ही दक्षिणकडे यावं. जे काम करायचं आहे दक्षिण तर आहे दक्षिणेत आपण उत्तर पाहत आहे. मी काय बोलत आहे त्याचं उत्तर तर द्या. सध्या आम्ही आता 15-20 दिवसापूर्वी प्रत्येक गावागावातून फिरून प्रत्येक गावातनं कमीत कमी 500-1000 दानवडीनं 3200 लोकांच्या सह्या असं कलेक्टरना हे तात्या करत आहे ना. पत्र टाकले की आम्ही, पत्र टाकले भरपूर केले. ज्ञापन देत आहे सगळ्यांना, मोठे मोठे मंत्रीना, आपले बडे मोठे आहेत कलेक्टर चांगले आहेत, जावं आणि हे याच्यावरती जोरात द्यायला पाहिजे.